नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे के भरारी तू या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य विद्युत विभागाअंतर्गत कोणते पदभरती निघालेली आहे. तर निमस्तरीय लिपिक वित्त व लेखा हे महाराष्ट्र विद्युत विभागाच्या अंतर्गत ही पदभरती निघालेली आहे मित्रांनो. त्याआधी मी तुम्हाला सांगतो, नेहमी अपडेट राहण्यासाठी आणि नवीन जाहिरातीची लगेच माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नेहमी अपडेट राहा. तर मित्रांनो, पुढे पाहूया काय आहे ते. या ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनीच्या अंतर्गत एकूण किती 7 परिमंडल कार्यालय आहेत. त्यामध्ये अमरावती असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, कराड असेल, पुणे असेल, वाशी असेल व राज्य भार प्रक्षेपण केंद्र ऐरोली कार्यालयाच्या अंतर्गत हे जे काय आहे त्यामध्ये किती 7 परिमंडल कार्यालयाच्या कार्यक्षेत्र वेगवेगळे मंडल कार्यालय आहेत. त्या मंडल कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कोणत्या, तर वेतन गट 3 मधील मंडलस्तरीय सेवा ज्येष्ठतेतील निमस्तरीय लिपिक वित्त व लेखाची रिक्त पदे एकत्रित अनुशेषाप्रमाणे सरळ सेवेद्वारे भरण्याकरिता अर्हताप्राप्त उमेदवाराकडून विहित नमुन्यातील कसे, तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी ते पाहू शकता रिक्त पदाचा तपशील दिलेला आहे. तर यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, तर एकूण पदे किती आहेत मित्रांनो, तर 260 पदं रिक्त आहेत. तर पुढे पाहूया काय आहे या ठिकाणी अजून. आता या ठिकाणी मित्रांनो इथे पाहू शकता वेतन श्रेणी दिलेली आहे. वेतन श्रेणी काय आहे, त्यांचा पगार कसा आहे, तर निमस्तरीय जे काही लिपिक आहेत त्यांच्यासाठी या पदावर निवड झालेल्या उमेदवारास 34,555 ते किती दिलेलं आहे 845, तेच 38,780 म्हणजे 1114 हे बेसिक दिलेलं आहे त्यांचं. असं टोटल कितीपर्यंत जाऊ शकतं, तर त्यांचं 86,865 अशा पद्धतीचे त्यांनी वेतन सांगलेलं आहे. त्यामध्ये अजून काय सांगलेलं आहे, मूळ वेतनाव्यतिरिक्त त्यांना काय महागाई भत्ता असेल, घरभाडे भत्ता असेल, जे काही कंपनीचं वगैरेमध्ये येईल ते इतरमध्ये ते तुम्हाला नियमानुसार कंपनीच्या लागू राहील तुम्हाला. त्यानंतर शैक्षणिक अर्हता आणि अनुभवाचं दिलेलं आहे. या ठिकाणी कधी 3/4/2025पर्यंत तुमचा अनुभव असेल किंवा शैक्षणिक असेल ते कंप्लीट झालं पाहिजे. तर निमस्तरीय लिपिक वित्त लेखा पदाकरता उमेदवारांना खालीलप्रमाणे शैक्षणिक अर्हता व अनुभव धारण केलेला असावा असं सांगितलेलं आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो, वाणिज्य शाखेची पदवी तुमच्याकडे BCom झालेलं असेल तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे, कारण BComसाठी जागा आहे ते बाकीच्या शैक्षणिक अर्हतेसाठी नाही. त्यामुळे इथे स्पर्धा थोडीफार का असेल कमी असू शकते. तसे भरपूर आहेत BComवाले, पण एक सांगतोय मी तुम्हाला की बाकीच्या स्पर्धेपेक्षा थोडी कमीच असू शकते. त्यानंतर MSCIT तुमची उत्तीर्ण असावा, अनुभवासाठी निरंक बनलेला आहे, म्हणजे अनुभवाची काही गरज नाही या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे बघा इथं, प्रस्तुत जाहिरातीचं अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजेच 3/4/2025पर्यंत संबंधित शैक्षणिक अर्हता व अनुभव धारण संपादित केलेला असणे आवश्यक आहे. सदर विहित केलेल्या अंतिम दिनांकानंतर शैक्षणिक अर्हता अनुभव धारण केलेल्या उमेदवारांना जरी लेखी परीक्षेत गुणाच्या आधारे गुणवत्ता यादीत स्थान मिळाले तरी असे उमेदवार अपात्र ठरतील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजेच कसं म्हणलेलं आहे मित्रांनो, जेव्हा जे काही असेल अंतिम दिनांक दिलेला आहे त्यांचा 3/4/2025 दिनांकानंतर जरी तुमचं शैक्षणिक अर्हता धारण केलेली असेल तरी तुमच्या लेखी परीक्षेत तुम्हाला गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळेल. काय सांगितले की असे उमेदवार अपात्र ठरले. त्यामुळे कसंही तुमचं झालं असलं तरी तुम्ही नंतर 3 या तारखेच्या नंतर झालं तरी तुमचं शिक्षण होणार असेल तरी तुम्ही फायदा नाही तुमचा फॉर्म भरून. त्यांनी सरळ सांगितलेले की ते अपात्र घोषित केले जातील ठरतील. तर अशा पद्धतीने त्यानंतर वयोमर्यादा काय दिलेली आहे मित्रांनो, या ठिकाणी 3/4/2025 रोजी किमान किती 18 ते कमाल 38 वर्ष असावं असं सांगितलेलं आहे. वयोमर्यादाकरता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ SSC जे काही 10वीचं आहे ते प्रमाणपत्रावर त्यांनी नोंदवलेली जन्मतारीख ग्राह्य धरण्यात येणार आहे. तुमच्या 10वीच्या सनदवरती असते किंवा तुमच्या 10वीचे जे काही प्रमाणपत्र असतं त्यावरती तुमची जन्मतारीख असते ती ग्राह्य धरली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व मागासवर्गीय, सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादा किती 5 वर्षाची शिथिल दिलेली आहे. म्हणजे 38 आणि 5 किती मित्रांनो, तर 43 वर्ष तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर माजी सैनिक असेल तर माजी सैनिक कमाल वयोमर्यादा त्यांच्या सैनिक सेवेच्या कालावधीच्या अधिक किती 3 वर्षे असेल असं सांगितलेलं आहे. जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्यासाठी वयोमर्यादा किती 45ची सांगितलेली आहे. आणि जे महापारेषण कंपनीमधले आहेत त्या कंपनीच्या पात्र कर्मचाऱ्यांना कमाल किती 57 वर्षासाठी 57 वर्ष राहील
त्यांची वयोमर्यादा. त्यानंतर पुढे काय सांगितलेले आहे, वयोमर्यादाकरता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ SSC प्रमाणपत्रावर जे काही नोंदवलेली दर्शवलेली जन्मतारीख आहे तीच ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही आधार कार्डावरची वगैरे किंवा TC वेगळे काय असं म्हणलं तर चालणार नाही, ते 10वीच्याच याच्यावरची तुमची धरण्यात येणार आहे. यानंतर काय सांगितलेलं आहे, सामाजिक आरक्षणाच्या संदर्भात अटी आणि शर्ती आहेत. त्यानंतर पुढे काय आहे मित्रांनो, त्यानंतर माजी सैनिक असेल, दिव्यांग असेल, महिला आरक्षणाच्या संदर्भात आहे. त्यानंतर निवड पद्धती, आता हे महत्त्वाचा टप्पा आहे, हे पाहूत आपण काय आहे ते. निवड पद्धतीमध्ये ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या सर्वच उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेस बोलवण्यात येणार आहे. म्हणजे जे काही जेवढे फॉर्म भरतील त्या सर्वांना ते ऑनलाईन परीक्षेसाठी, ते ऑनलाईनच परीक्षा असणार आहे, त्यासाठी ते परीक्षेला बोलवणार आहे. त्यानंतर ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांना बोलविण्यापूर्वी त्यांच्या पात्रतेची पडताळणी केली जाणार नाही. बघा, ऑनलाईन परीक्षेला जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल किंवा तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुमची ती काय पडताळणी करणार नाही त्यावेळेस. पण त्याच्यानंतर काय, त्यामुळे परीक्षेला बोलविले म्हणजे उमेदवाराला त्या पदासाठी पात्र आहे असे समजण्यात जाणार नाही. म्हणजे तुम्हाला बोलवलं आहे याचा अर्थ तुम्ही परीक्षेसाठी पात्र आहोत असं नाही. त्यामुळे उमेदवाराची अंतिम निवड ही त्यांच्या पात्रतेसंदर्भात कागदपत्राची पडताळणी करून केली जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. त्यांनी असं सांगितलेलं आहे. ते कागदपत्र पडताळणीच्या वेळेसच त्यांची उमेदवाराची कशा पद्धतीने निवड करायची हे सांगण्यात आलेले. म्हणजेच असं तर त्यांनी जी तारीख दिलेली आहे 3/4/2025, त्याच्या अगोदर जर तुमचं MCOM झाले असेल तर ठीक, BCOM झाला असेल तर ठीक आहे. म्हणजे तुमचं जे काय वाणिज्य शाखेची पदवी झाली असेल तर ते ठीक आहे. पण नंतर झाली असेल तर ती आधीच सांगितली त्यांनी अपात्र ठरवण्यात येणार आहे म्हणून. त्याच्यानंतर पुढे काय म्हणलं आहे, अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांना वस्तुनिष्ठ म्हणजे जे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असतात म्हणजे MCQ ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. सदर परीक्षा ही पदाकरिता आवश्यक असलेल्या शैक्षणिक अर्हता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन व सामान्य अभियोग्यता म्हणजे जनरल ॲप्टिट्यूड यावर आधारित राहील. ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे दिलेले आहे. आता आपल्याला ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप पाहायचं आहे, काय आहे ते. इथं विषय आणि उपविषय दिलेले आहेत. या ठिकाणी काय सांगितले, वित्त व लेखा आणि लेखा परीक्षण विषयाचे ज्ञान तुम्हाला असावं. त्यामध्ये 50 गुण दिलेले आहे, म्हणजे 50 प्रश्न आहेत, 110 गुणासाठी आहेत मित्रांनो. त्यानंतर पुढे काय सांगितले, सामान्य अभियोग्यता म्हणजे जनरल ॲप्टिट्यूड आहे. त्यानंतर तर्कशास्त्र आहे. नंतर संख्यात्मक अभियोग्यता आहे. तर्कशास्त्र म्हणजे रिझनिंग. त्याच्यानंतर मराठी भाषा आहे. त्यामध्ये मराठी भाषेला किती 20 प्रश्न 10 गुणासाठी आहेत. त्यानंतर संख्यात्मक जे काही आहे त्यांच्यासाठी 20 प्रश्न 10 मार्कासाठी आहेत. त्यानंतर जे रिझनिंग आहे ते 40 प्रश्न आहेत, 20 मार्कासाठी आहेत. तर अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेले आहेत. टोटल किती प्रश्न आहेत मित्रांनो, 80 प्रश्न आहेत 40 गुणासाठी असं. आणि एकूण 1+3 केले 130 प्रश्न ते 150 गुणासाठी अशा पद्धतीने सांगितलेले आहे. आणि कालावधी किती आहे, 120 मिनिटाचा, म्हणजेच 2 तासाचा कालावधी आहे मित्रांनो. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे ते पाहू शकता. उमेदवाराने दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरास शास्ती दंड पॅनल्टी असेल. म्हणजे चुकीचं उत्तर जर दिलं तर तुम्हाला दंड असेल. त्यानुसार त्या प्रश्नास विहित असलेल्या एकूण गुणाच्या 1/4 म्हणजे 0.25% गुणदंड म्हणून प्राप्त गुणांमधून वजा करण्यात येईल. अंतिम गुण काढण्यात येतील. तथापि उमेदवारांना एखाद्या प्रश्नाचे उत्तर न दिल्यास किंवा रिक्त ठेवल्यास अशा प्रश्नाची शास्ती दंड लागणार नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता निगेटिव्ह सिस्टम आहे, तुम्हाला 0.25 आहे, म्हणजे 1/4 आहे मित्रांनो. त्यामुळे असं नाही की म्हणजे तुम्ही प्रश्न सोडवला तर तरी तुमचं कटणार नाही. फक्त चुकीचा जर प्रश्न सोडवला तरच तुमचे जे काही प्राप्त गुण असतील त्यामधून तुमचे वजा केले जातील गुण. त्यानंतर पुढे काय आहे, उमेदवारास उपरोक्त नमूद वित्त व लेखा परीक्षण विषयाचे ज्ञान, सामान्य अभियोग्यता, अंतर्गत तर्कशक्ती, संख्यात्मक अभियोग्यता, मराठी भाषा या सर्व विषयाचे प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. तसेच उपरोक्त नमूद चाचणी परीक्षेत कुठल्याही विषयात उपविषयात उमेदवारास 0 अथवा 0पेक्षा कमी गुण असल्यास सदर उमेदवार अपात्र ठरविण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. बघा मित्रांनो, या ठिकाणी अजून एक त्यांनी ठेवलेलं आहे. या ठिकाणी जे काही त्यांचे हे विषय दिलेले आहेत, हे विषय असतील, या विषयामध्ये जर तुम्हाला 0 मार्क पडले किंवा तुम्ही सोडवलाच नाही पण प्रश्न, तरी तुम्हाला कसं अपात्र ठेवण्यात येणार आहे, त्यांनी असं सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे काय म्हटलं आहे मित्रांनो,
एक मिनिट पाहू पुढे काय आहे ते. त्यानंतर या ठिकाणी बघा, उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल शून्यापेक्षा कमी जर पडले असतील तर. अशा उमेदवारांची लेखी परीक्षेच्या गुणाच्या आधारे गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले असेल किंवा जर ते स्थान मिळवले असेल तर त्यांच्या निवडीकरता विचार करण्यात येणार नाही याचीही उमेदवारांनी नोंद घ्यावी. जरी तुम्हाला मार्क जास्त असतील, एखाद्या विषयामध्ये कमी मार्क आहेत किंवा तुम्ही सोडवलं, कमी मार्क म्हणण्यापेक्षा तुम्ही सोडवलंच नाही, 0 मार्क आहेत, तर मित्रांनो तुमचा विचार जरी झाला असेल, तुम्ही क्वालिफाय जरी झाला असेल ती परीक्षा, किंवा तुम्ही एखाद्या त्याच्या कटअपमध्ये काही कटअप लागू त्यांचा त्या कटअपमध्ये जर तुम्ही बसला असेल तरी तुम्हाला ते अपात्र ठरवण्यात येईल. कारण का तर तुम्ही ते हेच केलेलं नाही, सोडवलंच नाही, तर त्याच्यामुळे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे, उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत मिळालेल्या गुणाच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. तथापि नियुक्तीपूर्वी उमेदवारांना विविध शारीरिक व वैद्यकीय चाचणी व तपासणी करण्यात येईल. या शारीरिक चाचणी वैद्यकीय तपासणीत उमेदवारास पात्र होणे आवश्यक राहील. याबाबत निकष निवडीपूर्वी शासनातर्फे स्वातंत्र्य जाहीर करण्यात येते. त्यामुळे उमेदवारांना अशा विहित केलेल्या शारीरिक वैद्यकीय चाचणी तपासणीत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील व तसेच न केल्यास सदर उमेदवारास जरी लेखी परीक्षेच्या गुणाच्या आधारे गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळाले असले तरी त्याच्या निवडीकरता विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर मित्रांनो, या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की तुमची वैद्यकीय जी काही चाचणी असेल, तपासणी असेल, शारीरिक ती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये जर तुम्ही घेण्यास नकार दिला किंवा समजा तुम्ही उपस्थित नाही राहिले तरी तुम्हाला काही अंतिम गुणवत्ता यादीमधून गहाळ केलं जाईल, म्हणजे काढून टाकण्यात येईल. तर अजून पुढे काय आहे पहा, अंतिम गुणवत्ता यादी निवड तयार करताना उमेदवारास ऑनलाईन परीक्षेत एकूण किती 150 गुण मिळालेल्या गुणाचे रूपांतर 100 गुण करून अंतिम यादी निवड सूचित तयार करण्यात येईल. अंतिम निवड यादी स्थान मिळवण्याकरता खुल्या प्रवर्गातील उमेदवारास 100 पैकी कमीत कमी किती 30 गुण, म्हणजे मागास प्रवर्गातील समांतर आरक्षणास लाभ घेणाऱ्या उमेदवारास किती 100 पैकी 20 गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. जे खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरतात त्यांच्यासाठी 100 पैकी किती 30 गुण घ्यायचे येते, आणि जे आरक्षित प्रवर्गातून फॉर्म भरतात त्यांच्यापैकी 100 पैकी त्यांना किती 20 गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवाराचे जेवढी कमीत कमी गुण प्राप्त केलेस त्याची निवड होणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व निवड यादी त्या मर्यादित राखण्यात येईल. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला सांगितलेले की जे आरक्षित आहेत त्यांच्यासाठी 20 गुण घेणं गरजेचं आहे, आणि जे अनारक्षित म्हणजे खुल्या प्रवर्गातून आहेत त्यांच्यासाठी 100 पैकी 30 गुण घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे काय आहे, 2 किंवा अधिक उमेदवारांना एकूण गुण समान असतील तर उमेदवाराच्या जन्मतारीख विचारात घेऊन त्यांच्या ज्येष्ठतेच्या म्हणजे वयाने ज्येष्ठ असणाऱ्यालाच प्राधान्य देण्यात येणार आहे. जन्मतारीख जर सेम असेल तर ते करणार आहेत, वयानुसार ज्येष्ठतेनुसार ते देणार आहेत. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे, इथे काय आहे बघा, निवड झालेल्या उमेदवारास पदस्थापनेबाबत दिलेलं आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी पाहू शकता, उमेदवाराच्या परिमंडळाअंतर्गत पदस्थापन हवी आहे त्या परिमंडळाची उमेदवाराने ऑनलाईन अर्जात निवड करावी. सदर पर्याय निवडताना उमेदवारांना जाहिरातीसोबत जोडलेले प्रपत्र 1 मध्ये दर्शविलेले सामाजिक व समांतर आरक्षण अनुशेष रिक्त पदाची संख्या विचारात घेऊन परिमंडळ निवड करावी. उमेदवारांनी या भरती प्रक्रियेत निवड झाल्यास त्याने ऑनलाईन अर्जात निवडलेले परिमंडळ त्याच्या पदस्थापनेकरिता विचार करण्यात येईल. असेल तर उमेदवारांची पदस्थापना ही कंपनीच्या त्यावेळीच्या कामाच्या निकडीप्रमाणे करण्याचा अधिकार कंपनीचे जे काही प्रशासन असेल त्याचा राहील. तसेच उमेदवारांना ऑनलाईन अर्जात निवडलेल्या परिमंडळ पदस्थापना देणे शक्य नसल्यास अनुशेष व रिक्त पद ज्या परिमंडळात उपलब्ध आहे त्या परिमंडळात पदस्थापन करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. पदस्थापनेसंदर्भात उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे बाह्य हस्तक्षेप केल्यास अथवा कोणत्याही मार्गाचा दबाव आणल्यास निदर्शनास आल्यास ती उमेदवाराची काय करण्यात येईल, निवड यादी रद्द करण्यात येईल याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. म्हणजे तर मित्रांनो, या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही जे काही असं काही ठिकाणी जे काही त्याचे परिमंडळ दिलेले आहेत तिथं असेल उपलब्ध तर तिथं तुम्हाला जॉईनिंग दिली जाईल. जर नसेल तर दुसऱ्या परिमंडळाला देण्यात येईल, पण तिथं काय करण्यात येईल, ते नव्यानं पद निर्माण करण्यात येऊन त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहे. जर वेळ लागला, तुम्ही जर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, काही केला, तर ते सर्वस्व तुमची जिम्मेदारी असेल. त्यामुळे ती निवड यादीतून तुमची काय केली जाईल, निवड गहाळ केली जाईल. उमेदवाराच्या नियुक्तीच्या ठिकाणी स्वखर्चाने जाऊन रुजू होणे आवश्यक आहे असं सांगलेलं आहे या ठिकाणी. त्यानंतर परीक्षा केंद्र काय सांगितलेलं आहे,
परीक्षा केंद्रासंदर्भातली ही महत्त्वाची काय आहे बघ पहा इथं ठिकाणी या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामध्ये ऑनलाईन परीक्षेकरता निश्चित केलेल्या परीक्षा केंद्र खालीलप्रमाणे असतील. कोणकोणते असतील तर अहिल्यानगर आहे, अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर, धुळे असेल, चंद्रपूर असेल, जळगाव असेल, कोल्हापूर असेल, लातूर असेल, नवी मुंबई असेल, नवी मुंबई किंवा मुंबई असेल, ठाणे असेल, नागपूर असेल, नांदेड असेल, नाशिक असेल, पुणे असेल, सांगली असेल, सातारा असेल आणि सोलापूर असेल अशा पद्धतीने यांनी सांगितलेलं आहे. उमेदवाराच्या प्राधान्यक्रमाने 3 परीक्षा केंद्राची नावे ऑनलाईन अर्ज करताना नमूद करावी. ज्यावेळी उमेदवारास त्यांची नोंदवलेल्या परीक्षा केंद्राच्या पर्यायातून 3 केंद्रापैकी एकाची केंद्र परीक्षेसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. जे काही परीक्षा फॉर्म भरताय तुम्ही त्या परीक्षेच्या टायमात तुम्हाला 3 परीक्षा केंद्र निवडणं गरजेचं आहे. त्यांनी जे वरचे सांगलेले आहेत त्यापैकी 3 एक निवडायचे आहेत. त्यानंतर काय म्हणते, तथापि त्या तिन्ही केंद्रासाठी आवश्यक असलेल्या किमान उमेदवाराची नोंदणी न झाल्यास अथवा अन्य कोणत्याही प्रशासकीय अथवा इतर कोणत्याही कारणामुळे त्या केंद्रावर परीक्षा घेता येत नसल्यास अथवा त्या उमेदवारास त्या परीक्षा केंद्रावर देता येत नसल्यास सदर उमेदवारास उपलब्धतेनुसार अन्य कोणत्याही परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी वर्ग करण्यात येईल. याबाबत कंपनी प्रशासनाचा निर्णय अंतिम असेल व तसे अधिकार कंपनी राखून ठेवली याची उमेदवारांनी नोंद घ्यावी अशा पद्धतीने यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तुमचे जे काही निवडले केंद्र त्या ठिकाणी परीक्षा होईल असंही नाही. जर तुमचे निवडले 3 केंद्र त्याच ठिकाणी परीक्षा घेण्याचा ते प्रयत्न करतील, पण काही तांत्रिक अडचण आली असेल, काही त्यांनी सांगितले जे काही प्रशासकीय अडचण असेल ते असेल तर तुमची वेगळ्या ठिकाणी त्यांनी केंद्र बदलून देऊ शकतात. ते जे वरती दिलेले आहेत त्याच्यापैकी एक उमेदवाराने निवड केलेल्या केंद्राच्या त्या केंद्रा क्षमतेच्या जास्त उमेदवाराची नोंदणी झाल्यास त्यामुळे या कारणामुळेही उमेदवारास अन्य उपलब्ध केंद्रावर वर्ग करण्यात येईल. उमेदवारास परीक्षेसाठी कोणतेही केंद्र ठेवावे याबाबत तसेच कोणते केंद्र बदलावे वाढवावे अथवा कमी करण्यासाठी कंपनी प्रशासनाचा अंतिम निर्णय असणार आहे. जी काही परीक्षा आहे त्या परीक्षा नियोजन केलेलं आहे त्यांचं सर्व जबाबदारी असेल असं सांगितलेलं आहे. उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करताना निवडलेल्या परीक्षा केंद्र अंतिम असेल. परीक्षा केंद्र, परीक्षेचे स्थळ, तारीख, सत्र बदलण्याची विनंती मान्य केली जाणार नाही. ऑनलाईन परीक्षेसाठी प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्राचा संपूर्ण तपशील देण्यात येईल. उमेदवारास ऑनलाईन परीक्षा स्वतःच्या जोखमीवर उपस्थित राहावे. महापरीक्षण कंपनी आहे त्याचं काही कुठल्याही प्रकारचा दुखापती व हानी जबाबदार राहणार नाही असं सांगितलेलं आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा अजून एक टप्पा आपल्यासाठी आलेला आहे मित्रांनो, परीक्षा शुल्क आहे. परीक्षा शुल्कासंदर्भात म्हणजेच परीक्षेच्या फी संदर्भातला आहे. तर या ठिकाणी सांगितले की उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी व परीक्षा शुल्काची रक्कम भरण्यापूर्वी आपण सदर पदासाठी पात्र आहोत याची खात्री करून नंतरच अर्ज व परीक्षा शुल्क भरावा असं सांगितलेलं आहे. उमेदवारांनी खालीलप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क वस्तू व सेवा कर म्हणजे GST सह भरावी असं सांगण्यात आलेलं आहे. जे खुल्या प्रवर्गासाठी आहे त्यांच्यासाठी 600 रुपये आहे. जे अनुसूचित जातीतील उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 300 आहे. जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यामुळे त्यांना काय सांगितले, दिव्यांग उमेदवार जाहिरातीमध्ये नमूद प्रवर्गातील पात्र दिव्यांग यांना परीक्षा शुल्क भरण्यापासून काय देण्यात आलेले आहे, सूट देण्यात आलेली आहे. त्यानंतर काय म्हणले पुढे नापरतावा वगैरे आहे फीचं. त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंकबाबत सूचना दिलेली आहे. तिथं ऑनलाईन परीक्षेचे हजर राहण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्यानंतर परीक्षाच्या ठिकाणी काय तुम्हाला सांगितले, परीक्षेस उपस्थित राहण्यासाठी फक्त महापरीक्षण कंपनी जारी केलेले वैध प्रमाणपत्र म्हणजे कॉल लेटर ग्राह्य धरले जाईल ते सोबत आणावे, म्हणजे जे काय हॉल तिकीट असेल ते. त्यानंतर प्रवेशपत्रावर देण्यात आलेल्या ठिकाणीच ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल असं सांगितलेलं आहे. तसेच खालील नमूद केलेल्या कोणते एक मूळ म्हणजे जे ओरिजिनल ओळखपत्र व पासपोर्ट कॉपी परीक्षेसोबत येताना न चुकता आणावी, म्हणजे सोबत घेऊन यावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. खाली दिलेले आहेत म्हणून त्यांनी कोणते दिलेले आहेत ते कॉपी त्यांची घेऊन येण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी काय जे ओळखपत्र जे आहे मूळ त्याच्यामध्ये रंगीत प्रत कलर कॉपी ग्राह्य धरली जाणार नाही. प्रवेशपत्र कॉल लेटरवरील नाव सध्याच्या वैद्यक ओळखपत्रावरील नाव समान असणे आवश्यक आहे. तसेच परीक्षेस उपस्थित राहण्यासाठी उमेदवाराकडून पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना, मतदार ओळख, अलीकडील छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक, राजपत्रक अधिकाऱ्याने अधिकृत लेटर हेड वर जारी केलेले छायाचित्र असलेले ओळखपत्र, लोकप्रतिनिधी अधिकृत लेटर हेडवर जारी केलेले अलीकडचे छायाचित्र, ओळख मान्यताप्राप्त महाविद्यालय विद्यापीठाच्या अलीकडील छायाचित्र ओळखपत्र, त्यानंतर छायाचित्र असलेले आधार कार्ड, कर्मचारी ओळखपत्र, अलीकडील म्हणजे जे काही डॉक्युमेंट असतील आपले ते घेऊन जावं. तुम्ही कलर कॉपीची झेरॉक्स करू किंवा तुमच्यापाशी ते डुप्लिकेट करून ठेवतो आपण ते ओरिजिनल
ते घेऊन जाऊ नका असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर परीक्षा केंद्रावर उशिरा उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना सूचना दिलेल्या आहेत. तर त्या संदर्भात त्यांनी काय सांगितलेलं आहे, परीक्षेसंदर्भात सूचना वगैरे बाबी पूर्ण करण्यासाठी किमान 4 तास आधी उपस्थित तुम्हाला परीक्षा केंद्रावर राहायचं आहे. त्यानंतर दिव्यांगासाठीचा जो कायदा आहे 29 ऑगस्ट 2018चा तोच असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे काय सांगितले, ओळख तपासणीसाठी सांगितलेलं ओळखपत्र तपासणीसाठी परीक्षा केंद्रावर परीक्षा सभागृहात उमेदवारांना कॉल लेटर मूळ छायाचित्र ओळखपत्राची तपासणी करण्यात येईल. उमेदवाराच्या ओळखीबाबत शंका असल्यास उमेदवाराला परीक्षेला बसू दिले जाणार नाही अथवा उमेदवार स्वतःची ओळख सिद्ध करण्यास असमर्थ ठरल्यास अशा उमेदवाराला परीक्षेत बसविता येणार नाही याची नोंद घ्यावी. त्यानंतर भरतीचा कार्यक्रम म्हणजे परीक्षा कधी आहे, तर मित्रांनो ऑनलाईन परीक्षेचा अंदाजित तारीख कधी आहे, मे-जून 2025ला आहे. हे सर्वसाधारण अटी दिलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र पण तुम्हाला त्यासोबत जोडायचं आहे असं सांगितलेलं आहे, जे असतील त्यांच्यासाठी. त्यानंतर उमेदवाराला या ठिकाणी काय सांगितले पहा, उमेदवाराला मराठी भाषा ज्ञान असल्यास खालीलप्रमाणे प्रमाणपत्र कागद पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्र अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठातील 10वी किंवा त्यावरील परीक्षेसाठी मराठी विषयासह उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थातील प्राध्यापकाने उमेदवारास मराठी भाषा लिहिता वाचता येत असल्याचे प्रमाणपत्र व त्यावर सदर विद्यापीठ संस्थेच्या प्राचार्याची प्रतिस्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं असं सांगितलेलं आहे. तुमची 10वीला मराठी असेल तर ठीक, किंवा 12वीला असेल तर ठीक, अन्यथा नसेल तर तुम्ही त्या प्राचार्याकडून लिहून घेऊ शकता विद्यापीठाच्या. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, कुठल्याही प्रकारचं मद्य किंवा अंमली पदार्थ खाऊन तुम्ही तिथे जाऊ नका असं त्यांनी सांगितलेलं आहे परीक्षेच्या ठिकाणी. तर पुढे अशा पद्धतीची छायाचित्र परत तुम्हाला कोणते फोटोग्राफ साईजची फोटो अपलोड करायचे आहे त्याची साईज इथं दिलेली आहे. त्यानंतर पुढे काय आहे भाऊ, त्यानंतर इथं साईनची दिलेली आहे, साईन किती स्कॅनिंग करून डॉक्युमेंट किती याच्यामध्ये ते KB पर्यंत किंवा MB पर्यंत दिलेले आहे या ठिकाणी. पुढे पाहूया अजून काय आहे ते. आणि आता या ठिकाणी इथे पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी इथे पाहू शकता मंडल निहाय रिक्त पदांचा गोषवार दिलेला आहे. गोषवार आहे या ठिकाणी काय सांगितले, कृपया जाहिरातीमध्ये परिच्छेद दिलेला आहे या ठिकाणी. तर औदा प्रकल्पनी परिमंडल अमरावती, जिल्हा अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या ठिकाणचे हे परिमंडळाच्या अंतर्गत काय रिक्त पदाचा तपशील दिलेला आहे, त्यानुसार ही पदभरती आहे. तर यामध्ये पाहू शकता औदा समसू मंडळ अकोला अशा पद्धतीचं अकोल्याच्या अंतर्गत हे आहे. तर यामध्ये किती रिक्त पदं आहेत इथे पाहू शकता तुम्ही. एकूण फक्त 4च रिक्त पदं आहेत, एकूण 4च रिक्त पदं आहेत. त्यानंतर पुढे पहा, अमरावती विभागाचं दिलेलं आहे. अमरावतीमध्ये किती आहेत मित्रांनो, तर अमरावतीमध्ये पण 4च आहेत, अमरावतीमध्ये पण 4च आहेत असे एकूण इथे पाहू शकता तुम्ही, एकूण 4च पदे आहेत. त्यानंतर अमरावतीचं दिलेलं आहे. त्यानंतर अमरावतीमध्ये इथे 6 आहेत टोटल, वेगवेगळ्या जातीला किंवा जमाती असतील त्यांना देऊन म्हणजे उरलेले आहे अशा पद्धतीने दिलेलं आहे. या ठिकाणी अमरावतीचंच आहे विभाग. तर हे प्रत्येक विभागाचे दिलेले आहेत वेगवेगळे. तर इथे पाहू शकता तुम्ही चंद्रपूर असेल. पुढे पाहूत काय आहे ते अजून. तर मित्रांनो ही अशा पद्धतीची माहिती होती. सर्व प्रकारचे सर्व विभागाचे इथं दिलेले आहेत, त्यांनी पदं किती आहेत आणि कशा पद्धतीने भरायचे याच्याविषयी मी तुम्हाला डिटेल्सपणे सांगितलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कळवा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नेहमी अपडेट राहण्यासाठी. थँक्यू मित्रांनो.